नमस्कार मंडळी. मी निलिमा पेटवर्धन आणि एक छानशी गोष्ट वाचण्यात आली आहे, तर ती सगळ्यांच्या बरोबर तुमच्या शेअर करते. गोष्टीचं नाव आहे साधेपणातलं सोनं. साधेपणातलं सोनं. अगं शुभदा, तुझ्या सासूबाई जरा गावंढळ आहेत का गं? शेजारच्या फ्लॅटमधल्या दीक्षित काकूंनी हलक्या आवाजात विचारलं. पण त्या शब्दांनी शुभदाच्या मनात मात्र मोठा गोंधळ उठला. शुभदा क्षणभर थबकली. हातातलं भांडं तसंच ठेवून ती काकूंना पाहू लागली. चेहऱ्यावर हसू ठेवायचा प्रयत्न करीत ती म्हणाली, नाही हो काकू, तसं काही नाही. पण आवाजातली खात्री कुठेतरी हरवली होती मात्र. काकूंनी ओठ वाकडे करत परत म्हटलं, अगं मी काही वाईट म्हणून नाही म्हणत, पण काल पाहिलं मी त्यांना. अंगणातल्या कुंड्यांना पाणी घालत होत्या आणि मोठ्याने भजन गात होत्या. आता या सोसायटीत कोणी असं करतं का ग आता? शुभदा काही बोलली नाही. काकू गेल्यावर मात्र ती शांतपणे स्वयंपाकघरात आली. चहाचा कप करताना तिच्या डोळ्यासमोर सासूबाईंचा चेहरा आला. गावातून नुकत्या शहरात आलेल्या साध्या निरागस. गावंढळ हा शब्द कानात घुमत राहिला मात्र. सायंकाळी सासूबाई देवघरात बसून रामरक्षा म्हणत होत्या. त्यांचा आवाज कधी मंद, कधी जोरात, पण त्यात एक वेगळी शांतता होती. शुभदा दारात उभी राहून त्यांच्याकडे पाहत राहिली. अचानक सासूबाईंनी तिला पाहिलं. हसत म्हणाल्या, अगं शुभदा, ये बैस इथे. आज तुला नवीन भजन शिकवते. शुभदाला काही क्षण काही सुचलंच नाही. ती हळूच त्यांच्या शेजारी बसली. सासूबाईंच्या सुरात सूर मिसळताना तिचं मन हलकं होत गेलं. तुला आवडतं का गं असं? सासूबाईंनी विचारलं. शुभदा डोळे पुसत म्हणाली, हो, खूप आवडतं. त्या रात्री जेवताना सासूबाई जुन्या गावातल्या गोष्टी सांगत होत्या. शेती, सण, सगळ्या गावाचं एकत्र येणं. शुभदा ऐकत होती आणि तिच्या लक्षात येत होतं, एक गावंढळपणा नाही आहे हा, हे मनाने श्रीमंत असणं आहे. दुसऱ्या दिवशी पुन्हा दीक्षित काकू भेटल्या. हसत म्हणाल्या, काय गं शुभदा, सासूबाई अजूनही तशाच आहेत का? शुभदा यावेळी ठामपणे हसली. डोळ्यात एक वेगळीच चमक होती. हो काकू, तशाच आहेत आणि मला त्यांचा खूप अभिमान आहे, कारण त्या गावंढळ नाहीत, त्या मनाने अगदी खऱ्या आहेत. काकू काही क्षण गप्प राहिले. शुभदा मात्र पुढे निघून गेली, मनात एक समाधान आणि सासूबाईंबद्दल आणखी वाढलेलं प्रेम घेऊन. त्या दिवसानंतर शुभदाच्या वागण्यात एक हलकासा बदल सगळ्यांच्या लक्षात येऊ लागला. आधी थोडी संकोचलेली, इतर काय म्हणतील याचा विचार करणारी शुभदा आता निर्धास्तपणे सासूबाईंच्या सोबत वेळ घालवू लागली. एक दिवस सकाळी सासूबाई अंगणात बसून जुन्या साडीचं पांघरूण शिवत होत्या. त्यांच्या बोटांवर सुरकुत्या होत्या, पण प्रत्येक टाका मात्र प्रेमानं भरलेला होता. शुभदा त्यांच्याजवळ जाऊन बसली. आई, काय करताय? तिनं विचारलं. सासूबाई हसल्या. अगं, तुझ्या होणाऱ्या बाळासाठी अजून वेळ आहे, पण आपल्याकडे असं आधीपासून तयार करून ठेवतात ना. शुभदा दचकली. तिला अजून कुणाला सांगितलं नव्हतं तिनं हे, अगदी तिच्या नवऱ्यालाही नाही. तुम्हाला कसं कळलं? तिच्या आवाजात आश्चर्य आणि थोडी भीती होती. सासूबाई हलक्या हसल्या. आई आहे ग मी, तुझ्या चालण्यात, तुझ्या थकव्यात सगळं दिसतं. शुभदाच्या डोळ्यात पाणी तरळलं. ती त्यांच्या मांडीवर डोकं ठेवून रडू लागली. आई, मला खूप भीती वाटते, सगळं नवीन आहे ना. सासूबाईंनी तिच्या डोक्यावरून हात फिरवला. भीती कसली ग, मी आहे ना. जसं मी तुझ्या नवऱ्याला वाढवलं तसंच आपण दोघी म्हणून तुझ्या लेकराला वाढवू. त्या शब्दात इतकी माया होती की शुभदाचं मन पूर्णपणे वितळून गेलं. पण आयुष्य नेहमीच एकाच रंगात रंगत नाही.
आणि तसं राहतही नाही. काही दिवसांनी सासूबाईंची तब्येत थोडी बिघडली. थकवा, अंगदुखी. डॉक्टरांनी औषधं दिली आणि विश्रांती घ्यायला सांगितलं. शुभदा त्यांच्या भोवती अधिकच फिरू लागली. वेळेवर औषधं, गरम जेवण आणि सततची काळजी. एका संध्याकाळी सासूबाई शांतपणे खिडकीत बसल्या होत्या. बाहेर पावसाची रिमझिम सुरू होती. शुभदा त्यांच्या शेजारी बसली. शुभदा, एक सांगू का? सासूबाईंनी हळू आवाजात विचारलं. हो, सांगा नाही. शुभदा त्यांच्या हातावर हात ठेवत म्हणाली. आयुष्यभर लोक काय म्हणतील याची मला कधी काळजी वाटली नाही. पण तू मात्र स्वतःला कधी कमी समजू नकोस हं? आणि माझ्या नातवाला किंवा नातीलाही प्रेमाने वाढव. घरात माया ठेवलीस ना तर सगळं सुरळीत चालतं. शुभदाच्या डोळ्यात पुन्हा पाणी आलं. आई, तुम्ही नेहमी माझ्यासोबत असणार ना? सासूबाई हलकंसं हसल्या. तिच्या डोक्यावरून हात फिरवत म्हणाल्या, अगं, मी कुठे जाणार आहे? मी इथंच आहे, तुझ्या लेकरात आणि या घराच्या प्रत्येक कोपऱ्यात. त्या दिवसानंतर शुभदा अजूनच सासूबाईंच्या जवळ गेली. दोघी मिळून भजनं म्हणायच्या, जुन्या गोष्टी ऐकायच्या आणि येणाऱ्या बाळासाठी छोट्या छोट्या अशा तयारीत रमून जायच्या. काही महिन्यांनी घरात एक गोड आवाज घुमला. शुभदानं एका गोंडस मुलीला जन्म दिला. सासूबाईंच्या डोळ्यात आनंदाश्रू होते. त्यांनी त्या छोट्या बाळाला हातात घेतलं. अलगद तिच्या कपाळावर चुंबन घेत म्हणाल्या, ही बघ, आपल्या घराची खरी संपत्ती. शुभदा ते दृश्य पाहत होती. डोळ्यात पाणी होतं, पण यावेळी ते दुःखाचं नव्हतं, ते समाधानाचं होतं. काही दिवसांनी शेजारच्या दीक्षित काकू भेटायला आल्या. बाळाकडे पाहत म्हणाल्या, खूप गोड आहे ग, अगदी तुझ्या सासूबाईंसारखीच निरागस. शुभदा हसली. प्रेमानं सासूबाईंकडे पाहत म्हणाली, हो काकू, कारण हिच्यात त्यांचं प्रेम आहे. सासूबाई भजन गुणगुणत बाळाला हलवत होत्या आणि त्या सुरात आता एक नवीन पिढी सामील झाली होती. त्या घरात आता गावंढळपणा नव्हता, तर मायेचा, प्रेमाचा आणि जिव्हाळ्याचा खरा अर्थ नांदत होता. दिवस हळूहळू पुढे सरकत होते आणि घरातल्या प्रत्येक क्षणाला एक वेगळीच ऊब मिळत होती. छोट्या गोजिऱ्या मुलीच्या बाळबोलात, तिच्या खळखळून हसण्यात आणि सासूबाईंच्या अंगाई गीतात घर भरून गेलं होतं. सासूबाई रोज संध्याकाळी बाळाला मांडीवर घेऊन अंगाई गात बसायच्या. बाळा जो जो रे. त्यांच्या सुरात इतकी माया होती की शुभदा दारात उभी राहून ते दृश्य डोळ्यात साठवत राहायची. एक दिवस दीक्षित काकू अशाच आल्या. हातात छोटंसं खेळणं होतं. त्यांनी बाळाकडे बघितलं, सासूबाईंकडे बघितलं आणि थोड्या संकोचाने म्हणाल्या, शुभदा, एक सांगू का? मी आधी चुकीचं बोलले होते ग तुझ्या सासूबाईंबद्दल. शुभदा काही बोलणार इतक्यात सासूबाई हसत म्हणाल्या, असं काही नाही हो. शहरातले लोक आणि गावातले लोक सवयी वेगळ्या असतात, पण मन एकच असतं ना. काकूंच्या डोळ्यात पाणी आलं. त्या पुढे येऊन सासूबाईंच्या हातावर हात ठेवत म्हणाल्या, तुमच्यासारखं मन सगळ्यांकडे असावं. इतकी माया, इतकं साधेपण, खरंच खूप मोठं मन आहे तुमचं. त्या क्षणी शुभदाला जाणवलं, काही नात्यांना शब्दांची गरजच नसते, ती फक्त जगून दाखवायची असतात. वर्ष सरली. ती छोटी मुलगी आता शाळेत जाऊ लागली, पण अजूनही झोपताना ती आजीशिवाय झोपत नसे. आजी, अणू म्हणना, असं म्हणत ती सासूबाईंच्या मांडीवर डोकं ठेवायची आणि शुभदा स्वयंपाकघरातून ते पाहत राहायची आणि तिच्या चेहऱ्यावर समाधानाचं हसू उमटायचं. एका संध्याकाळी सगळे एकत्र बसले होते. चहा, गप्पा आणि हसण्याचे आवाज. सासूबाई हळूच म्हणाल्या, शुभदा, आठवतंय का, कोणीतरी मला गावंढळ म्हटलं होतं. शुभदा हसली.
डोळ्यात हलकीशी ओल होती. हो आई, पण त्या दिवशी मला खरं कळलं. गावंढळ असणं म्हणजे साधं असणं, आणि साधं असणं म्हणजेच खरं मोठं असणं. सासू सासूबाईंच्या चेहऱ्यावर समाधान झळकलं. त्यांनी बाळाला, आता मोठ्या झालेल्या नातीला जवळ घेतलं. घरात पुन्हा एकदा भजनाचा मंद स्वर घुमू लागला. पण यावेळी त्या सुरात 3 पिढ्यांचा गोड संगम होता. भूतकाळाची शहाणपण, वर्तमानाची माया आणि भविष्याची निरागसता. आणि त्या घरानं शिकून घेतलं होतं, खरं सौंदर्य हे वागण्यात नसतं तर मनात असतं. आणि जिथं माया असते तिथं कोणताच माणूस गावंढळ नसतो, तो फक्त मनाने खरा असतो. काळ पुढे सरकत गेला, पण त्या घरातली ऊब मात्र तशीच राहिली. छोट्या परीसारखी ती मुलगी. सगळे तिला चिमू म्हणायचे. आता थोडी मोठी झाली होती. तिच्या प्रत्येक बोलण्यात, हसण्यात, अगदी रडण्यातही सासूबाईंचा स्पर्श जाणवत होता. एक दिवस शाळेतून येताच चिमू थेट आजीकडे धावत गेली. आजी, आज आमच्या मॅडमनी विचारलं तुझा हिरो कोण? मी म्हणाले, माझी आजी. सासूबाई थोड्या थबकल्या. डोळ्यात पाणी आलं, पण ओठांवर हसू होतं. अगं, हिरो का गं मी? चिमू निरागसपणे म्हणाली, कारण तू सगळ्यांना प्रेम देतेस. शुभदा बाजूला उभी राहून हे सगळं ऐकत होती. तिला आठवलं, एकेकाळी ह्या सासूबाईंबद्दल लोक काय काय बोलायचे, आणि आज आज ते तिच्या मुलीच्या आयुष्यात हिरो झाल्या होत्या. त्या रात्री शुभदा गच्चीत उभी होती. आकाशात चांदण्या पसरल्या होत्या. सासूबाई तिच्या जवळ येऊन उभ्या राहिल्या. काय ग, काय विचार करतेस? त्यांनी विचारलं. शुभदा हलकंसं हसली. आई, आयुष्य किती बदलतं ना. आधी मला वाटायचं लोक काय म्हणतील, पण आज वाटतं तुमच्यासारखं व्हायला मिळालं तर माणसाच्या आयुष्याचं सार्थकच होईल. सासूबाई शांतपणे म्हणाल्या, माणूस मोठा त्याच्या कपड्यांनी किंवा बोलण्यानी होत नाही ग, तो मोठा होतो त्याच्या मनाने. त्या शब्दांनी शुभदाच्या मनात कायमची जागा घेतली. काही दिवसांनी सोसायटीत एक छोटासा कार्यक्रम ठेवला गेला. कुटुंबातील प्रेरणादायी व्यक्ती म्हणून प्रत्येकाने कोणाला तरी निवडायचं होतं. शुभदाने कुणाचाही विचार न करता सासूबाईंचं नाव लिहिलं. कार्यक्रमाच्या दिवशी जेव्हा सासूबाईंचं नाव जाहीर झालं, तेव्हा सगळ्यांनी टाळ्यांचा कडकडाट केला. दीक्षित काकूही उभ्या राहून टाळ्या वाजवत होत्या. डोळ्यात अभिमान आणि थोडीशी लाजही होती. शुभदा स्टेजवर गेली. माईक हातात घेतला आणि थोड्या थरथरत्या आवाजात म्हणाली, ही माझी सासू नाही, या माझं जग आहे. लोकांनी कधीतरी त्यांना गावंढळ म्हटलं होतं, पण मला सांगायचंय, जर गावंढळ असणं म्हणजे इतकं प्रेम देणं असेल तर प्रत्येक घरात अशी एक गावंढळ व्यक्ती असलीच पाहिजे. सभागृहात शांतता पसरली आणि पुढच्याच क्षणी जोरदार टाळ्यांचा आवाज घुमला. सासूबाईंच्या डोळ्यात अश्रू होते, पण ते अभिमानाचे होते. घरी परतल्यावर चिमू धावत आली. आजीला मिठी मारत म्हणाली, आजी, तू खरंच हिरो आहेस. सासूबाईंनी तिला घट्ट कवटाळलं. शुभदा त्यांच्याकडे पाहत होती. डोळ्यात प्रेम आणि मनात समाधान. त्या क्षणी तिला जाणवलं, घर मोठं नसावं, घर सुंदरही नसावं, फक्त त्या घरात एक मायेचं मन असलं की तेच घर स्वर्गासारखं होतं. खूप छान गोष्ट आहे. खरंच मनाने जर आपण सच्चे असलो ना तर सुंदर असतंच असतं. गोष्ट लिहिलेली आहे कैलास मोरे यांनी. कैलासजी, खूप खूप धन्यवाद. खूप सुंदर गोष्ट आहे, मला आवडली आहे.
आणि माझी खात्री आहे माझ्या श्रोतृवृंदाला पण ही गोष्ट नक्की आवडेल. मला सगळ्यांना आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि लाईक करा आणि माझ्या यूट्यूबच्या या गप्पा गोष्टी चॅनलला सबस्क्राईब पण करा. धन्यवाद.